नमस्कार. प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आज व्हिडिओमध्ये काय घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी तर ते तुम्हाला सांगणार आहे. तर नवीन ब्लाऊज शिवायला शिकला असताना किंवा जुन्याही झालेल्या असताना पण बाहीला जोड जो असतो, कमी बाही पडली तर तिथे जोड कसा द्यायचा तर त्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. योग्य पद्धत आहे, तुम्हालाही समजणार आहे आणि खूप सोपी पद्धत आहे. त्यासाठी बऱ्याच जणींना असं कन्फ्यूज होतं की याला जोड कसा द्यायचा. बाहीची कटिंग करताना कपडा उभा जर लाइनिंग असेल कपड्यांची किंवा काट असेल तर त्यावेळेस काय कसा जोड द्यायचा. शक्यतो काठापदराच्या साडीमध्ये कमी पडत असतं तर त्यावेळेस काय करायचं. हे जे सर्व प्रश्न आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करणार आहे. आणि इथे जे आहे तर हे पहा, इथे मी या बाहीला जोड दिलेला आहे. तर हे पहा, अशा प्रकारे जोड दिलेला आहे मी. तर ही जी पद्धत आहे तर इकडे पहा, अस्तरला मी जोड दिलेला नाही, फक्त ही वरची शिलाई तुम्हाला आतमध्ये दिसत असेल, झूम करून पाहू शकता. तर ही जी जोड देण्याची पद्धत आहे तर कशा प्रकारे द्यायची आहे ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा जो म्हणजे व्हिडिओ जो आहे तो पुढे पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे. तर हा जो आहे इथे पहा, इथे कमी पडलेला आहे तर एक बाही मी तयार करून घेतलेली आहे आणि एक बाही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुमचा प्रश्न जे आहे ती सॉल्व्ह होणार आहे. तर इथे पहा, हा जो अस्तर आहे तर पूर्ण अस्तर आपण कटिंग केल्याच्या नंतर काय होतं की हे अशा पूर्ण आपण कटिंग करत असतात, मोंड्याची बाजू व्यवस्थित कट करत असतात. मग वरचा जो साडीचा कपडा आहे किंवा ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो कपडा जो आहे तो कमी पडतो. मग त्यावेळेस जोड कसा द्यायचा तर त्याचीच आज मी योग्य पद्धत सांगणार आहे, जेणेकरून तुमचीही ती पद्धत तुम्हाला सोपी वाटावी त्यासाठी. तर इथे पहा, इतका कपडा आपला कमी पडला, वरचा जो आहे तो पीस कमी पडलेला आहे तर त्याला कसा जोड द्यायचा हेच आज सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण पहा, जेणेकरून मी जे माहिती सांगत असते ते तुम्हाला व्यवस्थित समजते. आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याच्या नंतरच तुम्हाला समजत असतं की कुठे काय केलेलं आहे. तुम्ही जर अर्ध्यातून व्हिडिओ सोडून दिला तर तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि कशी जोड देणार आहे तेही तुम्हाला सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, चला भेटू व्हिडिओमध्ये. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. आणि माझ्या चॅनलवर नवीन मैत्रिणी कोणत्या जोडल्या गेल्या असतील त्यांनी सबस्क्राईब बटन दाबलं नसेल त्यांनी सबस्क्राईब बटन दाबून घ्या. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईकही करा. चला, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर हे पहा, अशा प्रकारे मी एक्स्ट्रा जे कपडे आहेत ते घेतलेले आहेत. तुम्हाला सांगितलं होतं की हा आपण जोड घेऊन म्हणजे घेतलेला आहे या बाहीला. तर तुम्हाला दाखवण्यासाठी हीच पद्धत जी आहे ती कशा प्रकारे मी जोड देणार आहे. या साईडने पाहू शकतात, आपल्याला फक्त ही शिलाई दिसत आहे, तुम्ही झूम करूनही पाहू शकतात. इथे आपण अस्तरला जोड दिलेला नाही, फक्त वरची जी शिलाई असते आपली ती शिलाई इथे तुम्हाला दिसत आहे. त्यासाठी तर खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे, जेणेकरून तुमचाही प्रश्न असा असेल तर सॉल्व्ह होऊ शकतो त्यासाठी. तर आता इथे पहा, अशा प्रकारे काय करायचं आहे, हा जो ब्लाऊज आहे तो आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे. आता आपल्याला ही बाही जी आहे ती चेक करून पाहायचं आहे. तर ही जो भाग आहे तो पुढचा भाग आहे, हा जो आहे तो म्हणजे असा जर समोरासमोर ठेवला तर फिश आकार तुमचा पुढे यायला पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, आता ही अशी बाही ठेवून घ्यायची आहे, पाहू शकतात. अशा प्रकारे बाही ठेवल्याच्या नंतर खालचा जो भाग आहे तो वरती येणार आहे आपला. त्यासाठी अशी बाही ठेवून घ्यायची आहे. आणि आता इथे आपल्याला काय करायचं आहे, प्रथम या पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. अगोदर काय करायचं आहे तशी जॉईंट करून घ्यायची आहे. इकडे आपण जोड दिलेला नाही व खालच्या कपड्याला जोड दिलेला नाही, तरी पण आपल्याला आहे तशीच जॉईंट करून घ्यायची आहे बाही. जॉईंट करून घेऊनच नंतर आपल्याला त्याला जोड द्यायचा आहे. तर कसा देणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे. इथे आता आपण ही टीप मारून घेऊन याला दाब टीप घेऊता.
तर आता आपल्याला याला दाब टीप मारून घ्यायची आहे। तर दाब टीप कशी मारायची आहे, जे अस्तरची बाजू आहे त्या साईडनं खालची शिलाई घ्यायची आहे आणि इथून दाब टीप मारून घ्यायची आहे। हे पा आता झालेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो भाग आहे तो पूर्ण आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे आणि वरची जी शिलाई आहे आपल्याला ती काठाला एकदम इथे पा इथे एकदम काठाला आपल्याला मारून घेऊन इथून अशीच ही जॉईंट करून घ्यायची आहे। ही पूर्ण जी साईड आहे ती ही तर हे पा अशा प्रकारे आपण हात जॉईंट करून घेतलेला आहे। एक्स्ट्राचा भाग जो आहे तो कट करून टाकायचा आहे पूर्ण। हे पा कट करून टाकलेला आहे। आता आपल्याला इथे जोड द्यायचा आहे, तर कसा द्यायचा आहे ते तुम्हाला सांगणार आहे। तर व्यवस्थित लक्ष देऊन पहा। आता इथे पहा ही जी डिझाइन आहे ती कशी आहे तशीच आपल्याला या साईडने जॉईंट करून घ्यायची आहे। ही जी आहे ती पण चेक करायची आहे। खालच्या साईडने असा फोल्ड कपडा करायचा आहे। इथून आपल्याला हे पहा इथून आपल्याला ही जी भाग आहे इथून अर्धा इंच आणि हा जोड द्यायचा कपडा जो आहे त्याचा अर्धा इंच मिळून इथून टिप डायरेक्ट मारून घ्यायची आहे। हे पहा अशा प्रकारे जॉईंट झाली। आता काय करायचं आहे, इथून आपल्याला फोल्ड करून इथे दाब टीप ही मारून घ्यायची आहे। हे पहा अशा प्रकारे दाब टीप झाली। आता आपल्याला काय करायचं आहे, ही असा फोल्ड उलट बाजू करून घ्यायची आहे आणि इथून आपल्याला ही अशी जॉईंट करून घ्यायची आहे शिलाई। हे पहा अशा प्रकारे जॉईंट झाली। आता एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। हे पहा एकदम सोपी पद्धत आहे। झालं पण आपलं अगदी 5-10 मिनिटात तुम्ही जॉईंट देऊन घेऊ शकता। तर आता इथे आपल्याला इकडच्या साईडने तसाच आपल्याला कपडा ठेवून हे पहा अशा प्रकारे व्यवस्थित असा जोड देऊन घ्यायचा आहे। तर असाच मी पूर्ण जसा आपण त्या साईडने बसवलेला आहे तसाच आपण या साईडनेही कपडा जॉईंट करून घ्यायचा आहे। तर हे पहा अशा प्रकारे आपलं खालच्या साईडने तुम्हाला शिलाई जी दिसली होती ती अशी दिसत असते, जेणेकरून तुम्हाला तुमचा वरचा जो ब्लाउजचा कपडा आहे तो व्यवस्थित टिच होतो, कुठेच काही होत नाही, एकदम सेंटर मध्ये येत असतो। त्याच्यासाठी आहे इकडे तुम्हाला काही सरकवायची गरज लागत नाही किंवा तुम्हाला अगोदर कपडा जो आहे वरचा ब्लाउज पीसचा त्याला अगोदर जोड देऊन नंतर अस्तरला जॉईंट करायची गरज लागणार नाही। ही जी छोटे छोटे जी काही माझ्याकडून टिप्स देण्यात येत असते ती तुमच्यापर्यंत मी शेअर करत असते। तर मैत्रिणींनो अशा प्रकारे मी बाहीला जोड जो आहे तो देत असतो। तुम्हीही तुमच्या ब्लाउजला अशा प्रकारे सोप्यात सोपी पद्धत जी आहे ती वापरून पाहू शकतात, जेणेकरून तुमचा वेळही वाचन आणि कामही तुमचं फास्ट होईल त्यासाठी, आणि स्वतःचे ब्लाउज तुम्ही स्वतः व्यवस्थित टिच करू शकतात। तर चला मैत्रिणींनो भेटूत उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात। चला बाय।